नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. अभय बापट लिखित सायलेन्स प्लीज या कादंबरीचा आज भाग 8. संध्याकाळ होत होती. मोठ्या कार्यालयीन इमारतीत ऑफिस बंद होताना चालू असते तशी गडबड ऐकू येत होती. पॅसेजमध्ये घरी जाण्याची घाई असलेल्या कर्मचाऱ्यांचे बुटांचे आवाज प्रतिध्वनित होत होते. मध्ये लिफ्टच्या दाराची उघडझाप होत होती. पाणिनी पटवर्धन हे सगळं शांतपणे ऐकत होता. पुढील अर्धा तास हे सर्व आवाज एक एक करत विरळ होत गेले आणि पाठोपाठ हा आवाजाचा लोंढा जणू रस्त्यावर अवतरला. आता त्याचं स्वरूप बदललं होतं. आता मोटारींचं इंजिन चालू झाल्याचे आणि हॉर्नचे कर्कश आवाज ऐकू यायला लागले. पाणिनीला रोजची या आवाजाची सवय होती आणि त्यातूनही मन एकाग्र करायची त्याला सवय झालेली होती. आत्तासुद्धा त्याच्या ऑफिसमध्ये तो येरझाऱ्या घालत विचार करत होता. त्याची ही सवय सौम्याला माहिती होती. ती दाराचा आवाज न करता आत आली आणि खुर्चीत बसली. सौम्या, तू घरी जा, तुला आता करण्यासारखं काम नाही आहे, लगेच उद्या बघूया. फेऱ्या मारता मारता सौम्याकडे न बघता पाणिनी म्हणाला. सौम्यानं मानेनी नकार दिला. पाणिनीने तिच्याकडे न बघितल्यानं त्याला तिचा नकार कळला नाही आणि हे लक्षात येताच सौम्या म्हणाली, नाही जाणार मी. काहीतरी घडेल असं माझं मन सांगतंय. दारावर टकटक झाली. टक 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 टक. विशिष्ट लगबीनं ती वाजली. त्यावरून कनक आलाय हे दोघांनी ओळखलं. सौम्यानं दार उघडलं, कनकला आत घेतलं. लंब्या चवड्या शर्यतीत चालायचा सराव करतोयस का काय पाणिनी? पाणिनीला फेऱ्या मारताना बघून कनक म्हणाला. या घाणेरड्या प्रकरणाच्या उत्तराच्या दिशेनं चालायचा प्रयत्न करतोय मी कनक. तुला आधार वाटेल अशी बातमी देतो मी. शेफालीला रात्री 3 वाजता आलेल्या फोनचा शोध घेतला आम्ही. तो फोन मरुदगडनं एका पब्लिक फोनवरनं केला होता हे सिद्ध झालंय रात्री 3:01 त्या फोनचं रेकॉर्ड घेऊन ठेव कनक. शेफालीवर नजर ठेवतायत ना तुझी माणसं? हो रे, काळजी करू नको. पण ती तुला भेटायला का आली होती इथं? घटस्फोट रद्द करण्याच्या तिच्या दाव्याला मी विरोध करू नये असं तिचं म्हणणं आहे. तसं कबूल केलं मी तर ती त्याची पत्नी म्हणून कायम राहील. त्याच्या बदल्यात नवरा मानसिकदृष्ट्या दुर्बल आहे, रात्री झोपेत फिरतो अशी साक्ष द्यायला ती तयार आहे. म्हणजे विहंगनं हेतुपुरस्सर खून केला नाही तर झोपेत त्याच्या हातून तो घडला असं आपल्याला सिद्ध करायला आणि त्याची शिक्षा कमी करायला ती आपल्याला मदत करेल असा तिचा प्रस्ताव आहे. यात तिचा फायदा असा आहे की विहंग मानसिकदृष्ट्या दुर्बल आहे हे सिद्ध झालं की तिला पालक या नात्यानं त्याची मालमत्ता ताब्यात घेता येईल. छान प्रस्ताव आहे नाही का? कनक हसून म्हणाला. अरे फारच छान आहे. विहंग विरुद्धची केस म्हणजे परिस्थितीजन्य पुराव्याचा बळी आहे असं नाही वाटत तुम्हाला? सौम्यानं पाणिनीला विचारलं. कनकनं आपल्या खिशातनं छोटी वही काढली, त्याची पानं चाळली. दुर्वासनं पत्रकारांना मुलाखत दिली आहे. त्यात तो शपथपूर्वक म्हणतोय की त्यांनी त्या रात्री 3च्या सुमाराला अंगणातून एका व्यक्तीला चालताना पाहिलं आणि तो विहंग खोपकरच होता. त्याच्या हातात काहीतरी चमकताना त्याला दिसलं. तो चाकू असावा असं त्याला वाटतंय पण त्याची खात्री नाही आहे. पण तो त्याच्या आधीचा म्हणजे पोलिसांना दिलेला जबाब कसा काय बदलू शकतो? अंदाज. तो म्हणू शकतो की मला आधी वाटलं की 12:15 वाजले होते, पण नंतर लक्षात आलं की मोठा आणि लहान काटा बघताना माझी थोडी गल्लत झालेली होती. प्रत्यक्षात 12:15 नाही तर 3 वाजले होते रात्रीचे. आधीच्या जबाबाच्या वेळी झोपेत चालणारी व्यक्ती कोण होती याचा अंदाज होता पण खात्री नव्हती, कारण विहंगाला तसं करायचं काही कारण नव्हतं. ह्या विचारानं मी त्याचं आधी नाव घेतलं नव्हतं. पण नंतर विचार केला की पोलिसांना खरी माहिती दिली पाहिजे. विहंगाच्या हेतूबद्दल विचार करणं बरोबर नाही आहे. ही अशी भूमिका घेईल तो दुर्वास, पाणिनीने खुलासा केला. पण उलट तपासणीत तुम्ही हे सगळं चव्हाट्यावर आणालच ना, तेव्हा त्याचा खोटेपणा उघडा होईलच. सौम्या, ही अशी माणसं असतात ना, त्यांना आपण खोटं बोलतोय याचं भान नसतं.
त्यांना वाटत असतं की आधी काहीही सांगितलेलं असलं तरी आत्ता मी कोर्टात सांगतोय तेच खरं आहे. म्हणजे जाणून बुजून खोटी साक्ष देणं. हां, तसंच. पण आधी सांगितलेलं चुकीचं या समजुतीतून खोटी साक्ष. अर्थात या माणसाला मी फाडून खाईन उलट तपासणीमध्ये. मी न्यायाधीशांच्या मनात हा विचार नक्की घालीन की रात्री 3 वाजता केला गेलेला फोन आणि दुर्वासचं रात्री 3 वाजता उठणं याचा परस्पर संबंध आहे. अशी शक्यता नाही आहे का की मरुदगडनं परस्पर फोन लावला असेल दुर्वासला न सांगता? सौम्या, ज्या अर्थी आज सकाळी ते सर्व एकत्र होते त्यावरून सिद्ध होत आहे की दुर्वासला विश्वासात न घेता मरुदगडनं परस्पर फोन लावलेला नसणार. दोघांनाही एकमेकांच्या हालचालींची माहिती असणार. आणखीन एक, कनक म्हणाला. चाकू ड्रॉवरमधनं नेमका कधी गायब झाला असं हर्षदला वाटतंय? संध्याकाळी केव्हा तरी, पण मला नेमकेपणानं नाही माहिती. पण का विचारतोयस तू हे? कारण मला वाटतंय की सुषुप्तीनं जेव्हा ड्रॉवरला कुलूप लावलं तेव्हा चाकू ड्रॉवरमध्ये होता असं आपण दाखवू शकतो. कसं काय? स्वयंपाकी बल्लव. माझ्या एका माणसानं आपण पत्रकार आहोत असं भासवून बल्लवची मुलाखत घेतली. त्याला महत्त्व दिल्यामुळे तो खुश होऊन काहीही सांगायला तयार होता. त्यांनी सांगितलं की त्याच्या खोलीत जायच्या आधी त्याला काहीतरी हवं होतं म्हणून त्यांनी ड्रॉवर उघडला होता. तेव्हा त्याला तो चाकू तिथे असल्याचं पक्क आठवतंय. वेळ काय पण त्याची? नाही, वेळ नक्की नाही सांगता येतोय त्याला, पण तो म्हणतो की डिश उचलल्या गेल्यानंतर. पण आता त्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याला वाटतंय की हर्षद खांडवाला गेल्यानंतर. आता हे जर खरं असेल तर ड्रॉवरमधनं चाकू काढला गेला असला तरी सुषुप्तीनं ड्रॉवरला लॉक लावण्यापूर्वी तो पुन्हा आत ठेवला गेलेला होता. अरे पण कोण अशा प्रकारे चाकू काढून घेईल आणि पुन्हा आणून ठेवेल? आणि का असं का करेल? पाणिनी म्हणाला. कनकनं खांदे उडवले. बल्लवच्या त्या मुलाखतीला फारसा अर्थ नाही आहे कनक. वैयक्तिक मी त्याच्यावर फार विश्वास ठेवायला तयार नाही आहे. हर्षद खरं बोलत असणार. जर सुषुप्तीनं ड्रॉवरला लॉक लावण्यापूर्वी चाकू आतच असेल तर विहंगनं तो बाहेर काढण्याची शक्यता नाही, कारण त्याची एकच किल्ली होती. काहीतरी गडबड आहे या झोपेत चालण्याच्या भानगडीत. बरं मला सांग कनक, आपल्याकडे येऊन गेल्यानंतर शेफाली कुठे गेली? सरळ तिच्या वकिलाकडे गेली आणि नंतर खांडवाला जायला निघाली. तुझा माणूस मागावर आहे ना? 2 जण ठेवलेत. तुझं म्हणणं आहे की त्या चाकूच्या मुठीवर कोणाचेच ठसे नाही आहेत? अचानक पाणिनीने विचारलं. विहंग खोपकरशी संबंध जोडला जाईल असे कुठलेही ठसे नाहीत. खरं म्हणजे जे काही ठसे आहेत ते अगदी अस्पष्ट आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की कुणीतरी एखाद्या चादरीला किंवा उशीला पुसून टाकलेले असावेत. म्हणजे तू आणि सुषुप्तीच्या हातून ते चुकून पुसले गेले नसतील तर. म्हणजे पत्रकारांनी ही माहिती थेट ठसे तज्ज्ञांकडून मिळवली आणि मला ती पत्रकारांच्याकडनं समजली आहे. सर, त्यावर जर विहंगाचे ठसे नसतील तर पोलीस त्याला कसं काय अडकवू शकतात? केवळ त्याच्या उशीखाली चाकू सापडला म्हणून तो दोषी नाही ना ठरणार. फिरून फिरून पुन्हा सगळा विषय दुर्वासकडे येतोय, लक्षात घ्या. त्यांनी विहंगला ओळखल्याचा जबाब जर मी खोटा पाडू शकलो तर ही केस मी सहज जिंकीन, अन्यथा मला झोपेत चालण्याच्या सवयीवर अवलंबून राहावं लागेल. आणि तसं करायचं म्हटलं तर विहंगाच्या ताब्यात तो चाकू कसा आला हे सिद्ध करत बसावं लागेल. झोपायला जाण्यापूर्वी ड्रॉवरमधनं त्यांनी चाकू काढून आपल्या उशीखाली ठेवला असेल तर त्यांनी झोपेत चालत असताना खून केला असावा, या बचावाला अर्थच राहणार नाही. तसा त्यांनी झोपायला जाण्यापूर्वी काढून घेतला नसेल तर ड्रॉवरला कुलूप असताना आणि त्याची एकमेव किल्ली सुषुप्तीकडे असताना त्याला चाकू मिळणारच नाही. पाणिनी म्हणाला आणि विचारात पडत पुन्हा फेऱ्या मारायला लागला. मला वाटतं पाणिनी, रात्री 3च्या फोनच्या मुद्द्यावर तू हे विहंग विरुद्धचं प्रकरण कमकुवत करू शकतोस. इतर फार काही करायची गरज नाही आहे. तो फोन कॉल विहंगाचा जीव वाचवेल, पण मला तो चाकूचा मुद्दा बेचैन करतोय कनक. काहीतरी निसटतंय.
काय निसटतंय? स्वतःशी बोलल्यासारखा पाणीनी पुटपुटला आणि अचानक त्याने हलकेच शिट्टी वाजवली. तो फेऱ्या मारायचा थांबला. काय रे, काय झालं काय? माझा सिद्धांत आहे, म्हणजे साध्या भाषेत विचाराची एक दिशा सुचली आहे असं म्हण. वॉटरप्रूफ आहे का? नाही, आत्ताच नाही सांगता येणार. समज भोका असतील तर ती बुजवावी लागतील, पाणीनी म्हणाला आणि अचानक सौम्याकडे वळून म्हणाला, सौम्या, तू आणि मी मिळून एक नाटक करायचं आहे. सौम्या खुश झाली. बोला ना, काय करायचं? कनक गेल्यानंतर मी सांगेन. अरेच्या, एवढं वाईट आहे का मी? कोचावरून उठत कनक म्हणाला आणि बाहेर जायला निघाला. त्या चौघांची मैत्री शाळेपासून होती. पाणीनी, सौम्या, कनक आणि इन्स्पेक्टर तारकर. ते एकमेकांना काहीही बोलत असत आणि त्याचा राग कोणालाही येत नसे. चौघही आपापल्या क्षेत्रात प्रामाणिक होते. मैत्री आणि कर्तव्य परस्परांच्या विरोधात कधीच आलं नाही. कनक, आमच्या नाटकात एक भूमिका तुला करायला देऊ शकतो मी, म्हणजे तू आमच्यावर जळणार नाहीस. मी अत्यंत निर्लज्ज आहे पाणीनी, तुझ्या एवढाच. पाणीनीला हसायला आलं. मला सेक्रेटरी मुलीशी, म्हणजे त्या प्रांजल वाकनीसशी बोलायचं आहे. तुला कितपत शक्य आहे तिला इथे लगेच आणणं? जमेल की. या केसशी संबंधित प्रत्येकावर माझ्या माणसांची नजर आहे. तिचं ज्याच्याशी लग्न ठरलं आहे त्या उदित पेंढारकरचं हार्डवेअरचं दुकान आहे ना? बहुतेक. का बरं? नाही, का ते विचारू नको ना. माझी एवढीच भूमिका आहे का या तुमच्या नाटकात? हे बघ, भूमिका जेवढी कमी तेवढी पाठांतर कमी आणि पर्यायानं त्रास कमी. पाणीनी खवचटपणे म्हणाला. पाणीनीच्या सूचनेप्रमाणे कनकनं प्रांजल वाकनीसला पाणीनीच्या ऑफिसात हजर केलं. आत्ता ह्या क्षणी ती पाणीनीसमोर गुबगुबीत खुर्चीत बसलेली होती. तुला हे विचारायला बोलवलंय की विहंग खोपकरसाठी तुझी काही करायची इच्छा आहे का? अर्थात. तू निराश दिसतेस. नाही, मी निराश नाही, मी नाराज आहे. आणि का होऊ नये मी नाराज? अचानक एक माणूस येतो, माझ्या खांद्यावर हात ठेवतो आणि सांगतो की आत्ताच्या आत्ता मी पाणीनी पटवर्धनला भेटायला जायचं आहे. विचार करायला मला वेळही देत नाही तो. अक्षरशः मला गाठोडं उचलल्यासारखं उचलून इथे आणतो. याचा अर्थ काय समजायचा हो मी? प्रांजल वाकनीस म्हणाली. उदित पेंढारकरशी तुझं लग्न ठरलं आहे, बरोबर आहे? तिच्या चिडचिडीकडे लक्ष न देता पाणीनी म्हणाला. या प्रकरणाशी त्याचा संबंध आहे? हो, आहे. ठीक आहे, ठरलं आहे लग्न. साखरपुडा आधी झाला आहे आमचा. लग्न का नाही केलं अजून? मला माझी खाजगी बाबत चर्चा केलेली आवडणार नाही. मी समजत होतो की खोपकरला मदत करायची तुला इच्छा आहे. माझ्या खाजगी गोष्टीत तुम्ही नाक खुपसल्यामुळे माझ्याकडून विहंग खोपकरला कशी मदत होणार? प्रांजल चिडली होती. मी हमी देतो ना तुला तशी. आम्ही आर्थिक परिस्थितीमुळे लग्न नाही केलं अजून. पण त्याचं हार्डवेअरचं दुकान आहे ना? हो, आहे. मग फारसं चालत नाही का ते? आर्थिक अडचणीत आहे त्याचा धंदा. कोणाच्या तरी सांगण्यावरनं गरजेपेक्षा जास्त माल खरेदी करून ठेवला त्याने आणि आता तो माल विकला जात नाही आहे. काही महिने घालवायला लागतील त्याला यातून बाहेर यायला. या सगळ्याशी तुम्हाला देणं घेणं असेल तर माझं हे उत्तर आहे. अजूनही ती चिडलेलीच होती. हे बघ, तू आधी शांत हो, पाणीनी म्हणाला. सवयीनुसार आपली बोटं त्याने टेबलावर तबला वाजवल्यासारखी वाजवली. तू खोपकरच्या घरात राहतेस ना? अर्थात. त्याचा काय संबंध? अजून पोलीस आहेत का तिथे? दुपारपर्यंत होते तिथे. अनेक फोटो घेत होते, मोजमापं घेत होते, नकाशे काढत होते. मी तुला या केसमधली माझी विचारसरणी सांगतो. विहंग खोपकर यात अडचणीत आला आहे हे खरं आहे, पण सर्व शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत त्याला खुनात दोषी धरलं जाणार नाही. दुर्वासनी पोलिसांना जबाब दिला नसता तर पोलिसांच्या हातात काहीच नव्हतं. दुर्वास साक्षीदाराच्या पिंजऱ्यात कदाचित जबाबात सांगितल्याहून वेगळं सुद्धा बोलेल. बरं, मग? साध्या साक्षीदाराला उलट तपासणीत सापळ्यात अडकवता येतं, पण दुर्वास हा वकील आहे.
कोर्टात वापरल्या जाणाऱ्या तांत्रिक गोष्टींचं त्याला ज्ञान आहे. साध्या साध्या युक्त्यांना फसणारा तो नाही. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबाला पूरक असा परिस्थितीजन्य पुरावा सुद्धा आहे. मी जर त्याची साक्ष उलट तपासणीत उलटी पालटी करू शकलो नाही तर मला विहंगाच्या झोपेत चालायच्या सवयीचा मुद्दा आहे ना, तो पुढे आणावा लागेल. पण त्यामुळे विहंगाला शिक्षा कमी होईल एवढंच होणार. त्याला निर्दोष सोडवण्यासाठी दुर्वासची साक्ष भेदणं हाच माझ्यापुढे एक पर्याय आहे. प्रांजल काहीतरी बोलणार होती, पण पाणिनी पुढे बोलतोय हे बघून ती गप्प झाली. प्रांजल, विहंगची बायको शेफाली अशी साक्ष देण्याची शक्यता आहे की झोपेत चालणं वगैरे विहंग करत असलेलं एक नाटक आहे. तो झोपेत चालायचं नाटक करतो तेव्हा तो पूर्णपणे शुद्धीत असतो. आपण हेतुपुरस्सर खून केलेला नाहीये, तो झोपेत घडलाय असं भासवण्यासाठी. अर्थात इतक्या स्पष्टपणे ती साक्ष देणार नाही, पण न्यायाधीशांपर्यंत ती हा विचार नक्की पोचवून त्यांचं मत कलुषित करू शकेल. बर पुढे? प्रांजल म्हणाली. तिला आता या सगळ्यात रस वाटायला लागला होता. एका टोकदार सुऱ्यानं किंवा चाकूनं खून झालाय. या चाकूची जोडी टेबलाच्या ड्रॉवरमधल्या फोर्कशी जुळतीये. सरकारी वकिलांनी जर सिद्ध केलं की विहंगनं झोपायला जाण्यापूर्वीच ड्रॉवरमधनं तो चाकू काढून घेतला होता, तर विहंगला सोडवणं मला कठीण जाणार आहे. प्रांजलनं प्रश्नार्थक मुद्रेनं पाणिनीकडे बघितलं. माझ्याकडून नेमकं काय हवंय तुम्हाला? हे बघ, मी माझे सगळे पत्ते टेबलवर ठेवतो तुझ्यासमोर. ज्या चाकूनं खून झाला तसाच्या तसा एक चाकू मला हवाय. पण ते कसं शक्य आहे? आहे, शक्य आहे. हार्डवेअरच्या क्षेत्रातल्या माणसानं जर चाकू बनवणाऱ्या कंपनीशी संपर्क करून चाकूचा मेक, मॉडेल, नंबर विचारून घेतलं ना तर ते जमेल. पण आत्ता तो चाकू तर पोलिसांच्या ताब्यात असेल ना, तर मग उत्पादन करणाऱ्या कंपनीची माहिती मिळणार कशी? तेच म्हणतोय मी. चाकूच्या जोडीमधला फोर्क म्हणजेच काटा चमचा त्या ड्रॉवरमध्ये आहे ना अजून, पाणिनी म्हणाला आणि त्याने अर्थपूर्ण नजरेनं प्रांजलकडे बघितलं. आणि उदित पेंढारकर हा हार्डवेअरच्या धंद्यात आहे म्हणून त्यांनी तसा चाकू आणि फोर्कची जोडी मिळवावी असं तुमचं म्हणणं आहे. आणि नंतर काय? नाही तेवढंच, बाकी काही नाही. नाही, चाकू मिळाल्यावर काय करायचं त्याने तो तुला द्यायचा. आणि मी काय करणार तो घेऊन? तू तो मला द्यायचा. अरे च्या, मग तुम्ही काय करणार तो घेऊन? कदाचित माझ्या बचावाचा, उलट तपासणीचा मुख्य मुद्दा असेल तो. अहो पण हे सगळं बेकायदा किंवा अनधिकृत नाही का ठरणार? उदितला अडचणीत नाही आणायचं मला. हे बघ, मी त्याचा वापर काय करणार यावर ते ठरेल. पण मी हमी देतो की तुम्हा दोघांनाही मी अडचणीत आणणार नाही. हे बघा, उदित हा फार प्रामाणिक आहे, तत्वानं जगणारा माणूस आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी काही करणं किंवा बेकायदेशीर वागणं त्याला मान्य नाही. पाणिनी काहीच बोलला नाही. शांतपणे त्यांनी सिगरेट काढली, पेटवली. मला तुम्ही अडचणीत आणताय पटवर्धन, तुम्हाला नाही वाटत तसं? पाणिनी पुन्हा काहीही न बोलता धुराची वलय सोडत बसला. ती एकदम खुर्चीतनं उठून उभी राहिली. काहीतरी निर्णय घेऊन म्हणाली, कधी हवाय तुम्हाला तो चाकू मिस्टर पटवर्धन? लवकरात लवकर. म्हणजे आज संध्याकाळी? फार उत्तम होईल. तुम्हाला कुठे भेटायचं? मी इथेच असीन, ऑफिसमध्ये. पाणिनी म्हणाला. प्रांजलनं आपले ओठ घट्ट दाबून धरले, पण त्यात एक निश्चय होता. ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. हां, आणखीन एक प्रांजल, मला अजून 1-2 गोष्टी विचारायच्या आहेत तुला. कशाबद्दल? सुषुप्तीच्या बेडरूमच्या दाराबद्दल. त्यात काय? मला तिच्या खोलीत जायचा प्रसंग आला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की तिच्या खोलीच्या दाराला अत्यंत महागडं असं लॅच आहे. मग त्यात वेगळं वाटण्यासारखं काय आहे? आपली प्रायव्हसी जपण्याचा अधिकार प्रत्येक मुलीला असलाच पाहिजे. ते लॅच प्रथमपासून तिथे नव्हतं हे लक्षात येतंय. कधी लावलं असावं तिने ते?
मला आठवतंय त्यानुसार साधारण महिन्याभरापूर्वी. ते बसवून घेताना तिने काही कारण सांगितलं का तुला? अहो कशासाठी ती मला कारण सांगेल? हे बघ, जेव्हा एखादी तरुणी अशा प्रकारचं महागडं असं लॅच लावून घेते तेव्हा एकतर ती निराशेनं ग्रस्त असते किंवा तिच्यावर काही अतिप्रसंग झाल्याची घटना घडलेली असू शकते. पण हे सगळं तुम्ही तिला का नाही विचारत? नाही, माझ्या मनात विचार आला की तू मला हे सगळं सांगशील. मी नाही सांगू शकत. शकत नाहीस का सांगणार नाहीस? शकत नाही. पाणिनी धुराच्या वलयाकडे बघत राहिला. उद्या सकाळी 10 वाजता चाकू घेऊन ये. मला नाही वाटत आपल्याला हुबेहूब तसाच चाकू मिळेल. जास्तीत जास्त प्रयत्न कर. मला असा चाकू हवाय जो जणू काही त्या सेटमधल्या चाकूशी जुळेल. पाहते मी, पण लक्षात ठेवा हे जे मी काही करते ते विहंगसाठी. ते फार सांभाळून घेणार आहे तो सगळ्यांना. त्यांच्यासाठी काही करायला काहीही वाटत नाही. पाणिनीने मान डोलवली आणि तिला दारापर्यंत सोडलं. तिच्या उंच टाचांच्या बुटांचा आवाज कॅरिडॉरमधून येत येत हळूहळू मंदावत गेला. श्रोते हो, हा होता सायलेन्स प्लीज या अभय बापट लिखित कादंबरीचा भाग 8. भाग 9 उद्या. आपण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे, बेल आयकॉन, ते प्रेस करा. त्यातनं येणारा ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा कुठलाही भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. भेटूयात उद्या 9व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.